आज गडिंग्लजमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 58वा वर्धापन दिन शिवसैनिकांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। त्यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी नागरिकांना जिलेबीचे वाटप करून लोकांचे तोंड गोड केले। तसेच गेल्या 58 वर्षात शिवसेनेने अत्यंत खडतर वाटचाल करून मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी नेहमीच रस्त्यावर उतरली आहे। मध्यंतरीच्या काळात शिवसेनेला फार मोठा संघर्ष करावा लागला, शिवसेनेत बंडाळा माजली, पण त्या सर्वांवर मात करून शिवसेना परत एकदा नव्या उमेदीने उभी राहिली। तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत विधान भवनावर भगवा फडकवूया असा निश्चय शिवसैनिकांनी यावेळी बोलून दाखवला। तसेच हा कार्यक्रम जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे यांच्या आदेशानुसार तालुका प्रमुख अजित खोत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी दसरा चौकात मोठ्या उत्साहात साजरा केला। आज शिवसेनेला आमच्या 58 वर्ष पूर्ण झाली। या आनंदाने आम्ही आज गडिंग्लज तालुका व ग्रामीण गडिंग्लजमधील सर्व तालुकाचे पदाधिकारी, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी आणि गडिंग्लज शहरातील पदाधिकाऱ्यांनी मिळून आज गडिंग्लज शहरामध्ये गडिंग्लजकरांचं तोंड गोड करण्यासाठी आज जिलेबी वाटप घेतलेला आहे। बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना 1966 साली स्थापन केली ती आज तागायत धगधगती जशी मशाल आहे त्या पद्धतीने आम्हाला आज धगधगती ऊर्जा आम्हाला बाळासाहेबांनी दिली। आज 58 वर्ष पूर्ण झाली। आनंदाच्या ह्याच्यामध्ये आम्ही आज जिलेबी वाटप केलेला आहे। या जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे यांच्या आदेशाने आज या तालुक्यामध्ये लोकांचं तोंड गोड करण्यासाठी सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले आणि तसेच या सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना व तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व ग्रामस्थांना आम्ही शिवसेनेच्या वतीनं वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। 58 वर्षातील शिवसेनेची वाटचाल कशी होती? शिवसेनेची वाटचाल ही खडतरच आहे कायम। जशी शिवसेनेत बंडखोरीचं एक मोठं षडयंत्र चालू होतं, त्यातून सुद्धा ह्या झालेल्या लोकसभेमध्ये उद्धव साहेबांवर विश्वास ठेवून मतदारांनी जे खासदारांची संख्या निवडून दिली याच्यावरून शिवसेना कुठेही खचली नाही। शिवसेना अतिशय ताकदीनं परत उभारी घेत आहे। हे एक उदाहरण म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही त्या पद्धतीनं। म्हणून आम्ही आज तोंडगोड करतोय मतदारांचं की येणाऱ्या विधानसभेला सुद्धा असंच भरघोस मताने आम्हाला आमचे आमदार निवडून देऊन परत उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदावर बसवण्याचं बळ देऊ देत एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।